फ्रेंड्स, कशा आहात? मजेत ना? बघा, शेवटच्या लेक्चरला आपण इयत्ता 8वीचा हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर सुरुवात केला होता. ठीक आहे. ह्या चॅप्टरला सुरू करण्याचं पाठीमागे कारण असं आहे की सध्याची परिस्थिती पाहता आपण एका मोठ्या रोगाचा सामना करत आहोत आणि म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने घरातच आहोत, बरोबर की नाही? मग ह्याच रोगासंदर्भात किंवा ह्याच्या रिलेटेड आणि ह्याच्या आजूबाजूचे कोणकोणत्या प्रकारचे रोग असतात आणि त्यासोबतच आपण कसं हेल्दी म्हणजेच आरोग्यदायी राहू शकतो ह्या संदर्भात ह्या चॅप्टरमध्ये आपण माहिती घेत आहोत. तर शेवटच्या लेक्चरला आपण बघितल्या होत्या दोन डेफिनेशन, एक होती हेल्थ आणि दुसरी होती डिसीज. सो व्हॉट इज हेल्थ? आरोग्य कशाला म्हणायचं? फक्त फिजिकल म्हणजेच शारीरिक तब्येत तुमची चांगली आहे म्हणजे तुम्ही आरोग्यदायी आहात का? नाही. फक्त मानसिक तुमची तब्येत चांगली आहे मग तुम्ही आरोग्यदायी आहात का? नाही. फक्त सोशली तुम्ही खूप ऍक्टिव्हेटेड आहात म्हणजे सोशली तुमची हेल्थ चांगली आहे मग तुम्ही हेल्दी आहात का? तर नाही. मग ह्या तिन्हींचं मिश्रण म्हणजे फिजिकल, मेंटल आणि सोशल या तिन्ही मिळून तिन्ही जर तुमच्या हेल्थ चांगल्या असतील तर आणि तरच असं म्हणता येईल की तुम्ही हेल्दी आहात. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हेल्थ? Health is a state of complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of disease. याचा अर्थ हेल्थ म्हणजेच काय तर तुमचं फिजिकल, मेंटल आणि सोशल या तिन्ही गोष्टी वेल अँड गुड पाहिजे. म्हणजेच नुसतंच तुम्हाला आजार नाहीये एखादा फिजिकली याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. तिन्ही क्षेत्रांमध्ये तुमचं कार्य किंवा तुमचं जी लेवल आहे ती कशी पाहिजे? ती अप टू द मार्क म्हणजेच छान पाहिजे. राईट. एक वाक्य आहे बघा की स्वस्थ शरीरामध्येच एक स्वस्थ मन वास करत असतं. म्हणजेच हेल्दी इन हेल्दी बॉडी हेल्दी माइंड इज ऑन. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन वास करत असतं आणि ह्या मानसिक गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला वेढून ठेवतात कधी कधी तर ह्या सुद्धा तुमच्या शरीराशी निगडित आहे आणि व्हाईस वर्सा सुद्धा म्हणजे शरीराच्या गोष्टी मनाशी आणि मनाच्या गोष्टी शरीराशी निगडित असतात, नाही का? जसं जर आपली मानसिक स्थिती खराब असेल आहे की नाही, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झालेली नाहीये आणि मग अशा वेळेस जर तुम्हाला काही कोणी खाण्यापिण्याची ऑफर करतंय तर आपण खाण्यामध्ये तेवढं मन रमतं का? तर अजिबात नाही, आहे की नाही? आणि त्याच्या विरुद्ध शरीर कमजोर असेल म्हणजे एखादा तुम्हाला ताप आलेला आहे तर अशा वेळेस देखील तुम्ही खाता पिता का? तर नाही. म्हणजे दोन्हींचं एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. नेक्स्ट, डिसीज. व्हॉट इज डिसीज? डिसीज कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. डिसीज म्हणजेच रोग होणे म्हणजे काय हो तर एक तर तुमच्या सायकोलॉजिकल किंवा तुमच्या फिजियोलॉजिकल गोष्टींवरती जर निर्बंध येत असतील तर त्याला डिसीज असं म्हणायचं. आणि लक्षामध्ये म्हणजे तुमची फिजिकल पोटेन्शियल जिथं कमी होतं किंवा तुमची मानसिक शक्ती जिथं कमी होतं यांच्या रेग्युलर गोष्टींवरती जे अफेक्ट करतं तो असतो डिसीज. हे सुद्धा आपण शेवटच्या लेक्चरला शिकलो होतो. आठवतंय सगळ्यांना? तर त्याच्यानंतर मी उदाहरणही दिलं होतं. लेटेस्ट सुशांत सिंग राजपूतच्या बद्दल आपण बोललो होतो की मेंटल डिसऑर्डर किंवा मेंटली स्ट्रेस, डिप्रेशन असल्या कारणाने ह्या घटना घडून येताना आपल्या आजूबाजूच्या जगामध्ये आपल्याला दिसत असतात. मग आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत काय तर टाइप्स ऑफ डिसीज. आलं लक्षामध्ये? हा चार्ट बघा, याचा अभ्यास आपण करणार आहोत. टाइप्स ऑफ डिसीज. टाइप्स ऑफ डिसीज म्हणजे रोगांचे प्रकार. किती प्रकारचे रोग असतात बरं? देयर आर मेनली टू टाइप्स ऑफ डिसीजेस. फर्स्ट वन अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू द रिझन्स. अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हणजे रोग किती कालावधीसाठी त्या व्यक्तीला अफेक्ट करत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये येतात दोन, एक क्रॉनिक डिसीज आणि दुसरे अक्यूट डिसीज. क्रॉनिक डिसीज म्हणजे जे रोग 3 महिने
आणि त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्या व्यक्तीवरती अफेक्शन दाखवतात, म्हणजे त्या व्यक्तीवरती ते राहतात व्यक्तीमध्ये किती 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे जास्त कालावधीसाठी जो रोग मानवी शरीरावरती येतो त्याला क्रॉनिक डिसीज असं म्हणतात. आले लक्षामध्ये? दुसरीकडे ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, तर जो रोग तीव्र असतो, म्हणजे त्याचे सिम्पटम्स आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो खूप जलद गतीने होतो, यांना म्हणतात ॲक्यूट डिसीजेस. आले लक्षामध्ये? ठीक आहे. जसं हार्ट अटॅक म्हणू शकतो आपण. ॲक्यूट तीव्र गतीने येतो आणि त्याने मृत्यू देखील होऊ शकतो. दुसरीकडे अकॉर्डिंग टू द रिझन्स, कोणत्या कारणामुळे तुम्हाला रोग झालेला आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार, एक हेरिडेटरी डिसीजेस आणि दुसरे आहे अक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे काय, तर अनुवंशिक, म्हणजे तुमच्या अगोदरच्या पिढीमध्ये आई वडिलांना, आजी आजोबांना, पणजी पंजोबांना तो डिसीज होता आणि पिढी दर पिढी तो येत आहे, त्याला म्हणायचं काय, तर हेरिडेटरी डिसीज. उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम हे त्यातलं एक लक्षण आहे. हे डाऊन सिंड्रोम म्हणजेच काय, तर आपल्या ह्युमन बॉडीज मध्ये 46 क्रोमोझोम असतात आणि त्याच्या असतात 23 जोड्या, 23 पेअर्स आर देअर. याच्यामधली 21वी जी जोडी असते ना, 21वी, ही 21वी जोडी ट्रायसोमी असते, म्हणजे ती XXX अशी असू शकते किंवा XXY अशी असू शकते. सॉरी, XXX या ट्रायसोमी असते, म्हणजे 21व्या जोडीमध्ये 3 क्रोमोझोम हे असतं आणि याच्यामुळे डाऊन सिंड्रोम हा आजार येणाऱ्या बाळामध्ये येतो आणि हे पिढी दर पिढी चालू राहतं. डाऊन सिंड्रोम मध्ये बाळाची उंची वाढत नाही, त्याचं शरीर सुजलेलं असतं, तळ हातावरती एकच रेषा असते आणि जनरली हे जो डिसीज आहे हा काय करतो, लवकर त्या व्यक्तीला संपवतो, त्याला जास्त जगू देत नाही. यांना म्हणतात हेरिडेटरी डिसीजेस. हे पिढी दर पिढी चालत असतात, म्हणून यांना हेरिडेटरी डिसीजेस असं म्हणतात. नेक्स्ट आहे अक्वायर्ड डिसीजेस. अक्वायर्ड म्हणजे जे अगोदरच कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीला आहे, कोणत्याही, आणि त्याच्यापासून हे दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होत आहेत, म्हणजेच आधीच अस्तित्वात असलेल्या रोगापासून रोग होणे, याला म्हणतात अक्वायर्ड डिसीजेस. ठीक आहे. अक्वायर्ड डिसीजचे 2 प्रकार पडतात, एक इन्फेक्शियस आणि दुसरे नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग. येऊयात आपण एक एक करून समजून घेऊयात. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य रोग कोणते तुम्हाला माहितीच आहे, सर्दी, खोकला, ताप, त्याच्यानंतर डेंग्यू यांच्यासारखे, मलेरिया ह्यासारखे रोग हे काय आहेत, इन्फेक्शियस डिसीज आहेत, नाही का. तसंच बघा ना, लेटेस्ट आपला कोरोना व्हायरस हा सुद्धा काय आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे. ठीक आहे. म्हणजे संपर्कात आल्याने, कोरोना झालेली व्यक्ती शिंकल्याने, खोकल्याने, नाही का, त्याच्या वापरल्या गेलेल्या वस्तूंमुळे तुम्हाला हा कोरोना व्हायरस होऊ शकतो. म्हणजे हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला, इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये आला. ठीक आहे. नाही, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो कोरोना व्हायरस आहे हा डिसेंबर, म्हणजे तसा तर पहिला पेशंट नोव्हेंबर 2019 ला सापडला, पण डिसेंबर मध्ये याचा फैलाव चीन मध्ये वुहान या सिटीमध्ये झाला होता आणि तसंच दुसऱ्या देशांमध्ये तो स्प्रेडिंग साठी सुरू झाला होता, स्प्रेड व्हायला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर 11 मार्च 2020 ला ह्या कोरोना व्हायरसला पॅन्डेमिक डिसीज म्हणून संबोधण्यात आलं WHO द्वारा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारा. ठीक आहे. आणि म्हणूनच सगळं जगच ह्या कोरोना व्हायरसच्या दहशतीमध्ये आलं, बरोबर आहे की नाही. पण सृष्टीचे काही नियम असतात बघा. एक छोटासा व्हायरस जो उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण पाहू शकत नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो, आणि तो संपूर्ण मानव जातीला किंवा संपूर्ण ह्या जगाला धोक्यात आणू शकतो, म्हणजे सगळेजण घाबरले. ठीक आहे ना. आता सृष्टीच्या नियमानुसार ज्या ऑर्गॅनिझमचं स्प्रेडिंग खूप जास्त असतं
याचा अर्थ की तो खूप लवकर पसरतो. ठीक आहे, तर त्याचा मोर्टॅलिटी रेट जो असतो तो खूप कमी असतो. म्हणजे जितकं जास्त पसरण्याची त्याची क्षमता, जेवढी जास्त रेप्लिकेशनची क्षमता, तेवढा त्याचा आघात कमी असतो, असं आपण उघड उघड म्हणू शकतो. म्हणून या कोरोना व्हायरसचा स्प्रेडिंग टाइम जास्त असला तरी त्याचा मोर्टॅलिटी रेट फार कमी आहे. 2 ते 3%, 2 ते 3% एवढाच त्याचा मोर्टॅलिटी रेट आहे. आणि तेही सगळ्यात जास्त अफेक्शन किंवा सगळ्यात जास्त भीती कोणासाठी आहे, तर जे अगोदरच आजारी आहेत, म्हणजे त्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, किंवा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, तर ह्या लोकांना ह्याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे. तसंच ज्यांचं वय वाढलेलं आहे, नाही का, ज्यांची इम्युन सिस्टीम वीक आहे, असे पेशंट खूप जास्त लवकर या आजाराने ग्रासित पण होतात आणि ह्या आजाराने दगावतात सुद्धा. येतंय लक्षामध्ये? तसं पाहायला गेलं तर हा एवढा क्रोनिक नाही आहे, नाही का, म्हणजे याचं मोर्टॅलिटी रेट ऍक्च्युली जास्त नाही आहे. आणि तुम्हाला हे माहिती असेल की कोरोना व्हायरसवरती अजून कोणताही अँटीडोट आलेला नाहीये, म्हणजे त्याची व्हॅक्सिन क्रिएट नाही झालेली, तरी सुद्धा लोक बरी होत आहेत. हे ना, आपण बघतो 50% लोकांपेक्षा जास्त लोक भारतात आता बरे होत आहेत, रिकवर होत आहेत, आणि हा रेट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मग कसं काय बरे होत आहेत? तर रोगावरती औषधच नाहीये, तर बरे कसे होत आहेत? तर हे बरे होत आहेत त्यांच्या इम्युन सिस्टीममुळे. साधारण जे आपण कॉमन कोल्ड किंवा मलेरियासाठी औषध देतो, तेच औषध यांच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जाते. अर्थात ते व्यक्तीच्या, म्हणजे त्या रोग्याच्या बॅकग्राऊंडचा विचार करता, त्याची अगोदरची शारीरिक काय परिस्थिती आहे याचा विचार करता ट्रीटमेंट थोडीफार कमी जास्त आहे. पण ॲव्हरेजली मलेरियावरच औषध याला दिलं जातं, आणि रोगप्रतिकारक क्षमतेच्या जोरावरती प्रत्येक पेशंट हा त्या रोगावरती मात करतोय. ठीक आहे ना? थोडक्यात काय, तर ह्या कोरोना विषाणूला मारणारे अँटीबॉडीज, नाही का, ह्या आपल्या शरीरात ऑलरेडी प्रेझेंट आहेत, त्या त्याला मारू शकतात. म्हणजेच तुम्हाला तुमची काय वाढवायची आहे? रिटेन्शन पॉवर, तुमची इम्युनिटी पॉवर ही वाढवायची आहे. येते का लक्षात? तर इम्युन सिस्टीम आपण काय करायला पाहिजे, तर इन्हान्स करायला पाहिजे. आता हे जरी असलं तरी आपण सुरक्षिततेची सुद्धा काळजी घ्यायलाच हवी, नाही का. म्हणजे ह्या रोगाला घाबरण्याचं कारण नाहीये, पण आपण आवश्यक ती काळजी घेतलीच पाहिजे. ठीक आहे, जसं नवीन काही वस्तू आपल्या संपर्कामध्ये आता येत आहेत, जसं सॅनिटायझर हा वर्ड आपण वारंवार ऐकतो की हात सॅनिटाईज केले पाहिजे, वारंवार धुतले गेले पाहिजे साबण आणि हँडवॉशने दिवसातून बऱ्याच वेळेस, जितक्या जास्त वेळेस तुम्ही याचा यूज करणार तेवढं चांगलं आहे. आता हे कोणासाठी? जे फ्रिक्वेंटली बाहेर जातात, ज्यांचा बाहेरच्या वस्तूंशी संपर्क होतोय घराच्या बाहेर जाऊन, नाही का, म्हणजेच दवाखान्यात जात आहेत, रस्त्यांवरती फिरतायत, किंवा भाजीपाला आणायला जात आहेत, मार्केटमध्ये जात आहेत, स्टोअर्समध्ये जात आहेत, ड्युटीला जात आहेत, इतर साधनांशी रिक्षा बस यांच्याशी संपर्क येतोय, तर अशा व्यक्तींसाठी ह्या प्रिकॉशन घेणं खरंच गरजेचं आहे. याचं कारण तो व्हायरस दिसत नाही, नाही का, आणि जड असल्या कारणाने, म्हणजे हा काय होतो, तर कोणत्याही ऑब्जेक्टला, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टला हा स्टिक करून राहू शकतो. मग एवढी काळजी घेणं तर अवश्य गरजेचं आहेच, पण याला घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे, आता पुढं हे झालं कोरोना व्हायरस विषयी, कारण आपण इन्फेक्शियस डिसीज बद्दल बोलत आहोत, आणि सध्या लेटेस्ट मध्ये आपला कोरोना हाच सगळीकडे सध्या खूप गाजणारा विषय आहे, म्हणूनच ही माहिती. ठीक आहे, पुढचा जो प्रकार येतो तो आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे जो त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तीला तो आजार आहे पण त्या व्यक्तीच्या संपर्कामुळे तो पसरत नाही. जसं की डायबिटीज, हार्ट डिसीज, नाही का, एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे, मग तो व्यक्ती सोबत तुम्ही काय म्हणतात त्याला, खाल्ले पिल्ले बसले बोलले, तर तो डायबिटीज तुम्हाला होईल का? अर्थात नाही. एखाद्या व्यक्तीला हार्ट प्रॉब्लेम आहे, नाही का, ब्लड प्रेशर आहे, मग त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यावरती तुम्हाला तो होईल का? तर नाही, याचे अजिबात चान्सेस नाही. अशा रोगांना म्हणतात नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आलं लक्षामध्ये? है की नाही? तर हे आहे मुख्य आजारांचे प्रकार. ठीक आहे, मग चला एकदा पुन्हा समजून घेऊयात ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. ठीक आहे, बघा, हेल्थ.
Health is a state of complete physical, mental, and social well-beingness, and not just merely the absence of disease. आरोग्य म्हणजेच काय तर तुमची शारीरिक, मानसिक आणि तुमची सामाजिक, सोशल या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कशा असणे, मजबूत असणं, फिट असणे, याला म्हणू आपण आरोग्य. आणि फक्त तुम्ही शारीरिक आजारी नाहीये याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही हेल्दी आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसीज. डिसीज म्हणजे काय? अ कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजियोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. रोग म्हणजेच काय तर जेव्हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक या गोष्टींमध्ये अप टू द मार्क कार्य करता येत नाही. उदाहरणार्थ, ज्या वेगाने तुम्ही काम करता, ज्या वेगाने तुम्ही विचार करता, ज्या वेगाने तुम्ही निर्णय घेता, जर तुम्हाला ही कामं करण्यामध्ये अडथळा येत असेल, म्हणजेच बघा, उभं राहणे, चालणे, बोलणे, धावणे, पळणे ह्या जर गोष्टी नॉर्मली तुमच्याकडून होत नसतील तर याचा अर्थ हा डिसीज कोणता तरी प्रकारचा आहे. श्वास घेण्याला अडचण होणे, भूक न लागणे, झोप येणे ह्या गोष्टी. दुसरीकडं निर्णय क्षमता नसणे, जास्त विचारांचं वादळ उठणे, प्रेशर येणे, टेन्शन येणे, हे सुद्धा मानसिक डिप्रेशन किंवा मानसिक गोष्टींचं संतुलन नसणे हे दर्शवतं. मग हे सुद्धा काय असू शकतं? डिसीज असू शकतो. कोणताही रोग जो असतो याचे स्पेसिफिक सिम्पटम्स असतात, लक्षणं असतात. ह्या रोगावरून आपण त्या रोग म्हणजे तर डॉक्टर लोक अनालिसिस करतात आणि त्याच्यावरती पेशंटला काय करतात तर औषधी सजेस्ट करत असतात, नाही का. त्याच्यानंतर आपण बघितलं आजच्या लेक्चरला टाइप्स ऑफ डिसीजेस अकॉर्डिंग टू द ड्युरेशन and second one is according to the reason. What is by according to the duration? Chronic disease and acute disease. ठीक आहे. म्हणजेच chronic disease जो डिसीज 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहतो त्याला chronic disease असं म्हणतात. आणि acute disease म्हणजेच काय तर तो तीव्र रोग म्हणून ओळखला जातो. जो तीव्रतेने येतो त्याची लक्षणं दाखवतो आणि याच्यामध्ये जर व्यवस्थित काळजी घेतली नाही, क्विक ट्रीटमेंट जर दिली नाही तर व्यक्ती दगावू सुद्धा शकतो. त्याच्यानंतर येतात अकॉर्डिंग टू द रिझन्स. याच्यामध्ये येतात 2 प्रकार. एक आहे हेरिडेटरी आणि दुसरे आहे अक्वायर्ड डिसीजेस. व्हॉट इज हेरिडेटरी डिसीजेस? तर अनुवंशिक रोग जे पूर्व पिढीपासून चालत आलेले आहे, नाही का, एका पिढीकडून पुढच्या पिढीला. उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम. त्याच्यानंतर येतात अक्वायर्ड डिसीजेस म्हणजेच अगोदरच असलेल्या पासून पुढच्या व्यक्तीला, पुढच्या रोग्याला ते ट्रान्सफर करणे किंवा पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे. याच्यामध्ये 2 प्रकार. एक आहे इन्फेक्शियस डिसीजेस आणि दुसरे आहेत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे असंसर्गजन्य. मग इन्फेक्शियस डिसीज जसे कॉमन कोल्ड झालं, फ्लू झालं, डेंग्यू झालं, कोरोना झालं, एक्सेट्रा. दुसरीकडे नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय तर डायबिटीज, हार्ट डिसीज, एटीसी. ठीक आहे. तर हे आहे डिसीजेसचे प्रकार. पुढच्या लेक्चरला आपण एक चार्ट बघणार आहोत ज्याच्यामध्ये काही स्पेसिफिक रोगांची नावं असतील, ती कशामुळे होतात ते असेल आणि त्याच्यावरची ट्रीटमेंट काय असायला पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण एक शेवटची कन्सेप्ट घेऊयात आणि मग थांबूयात. बघा, इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, कशाला म्हणायचं तर त्याची एक व्याख्या आहे. डिसीजेस स्प्रेड थ्रू द कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड or vectors such as insects or other animals are called as infectious diseases. असा आजार जो तुम्हाला दूषित हवेमुळे, दूषित पाण्यामुळे, दूषित अन्न पदार्थांमुळे किंवा एखाद्या दुसऱ्या छोट्या किंवा मोठ्या प्राण्याद्वारेच्या संसर्गाद्वारे, उदाहरणार्थ याच्यामध्ये काही इन्सेक्ट असू शकतात, जसं बघा पावसाळ्यामध्ये माशा येतात, नाही का, घरमाशा म्हणतो आपण त्यांना. ह्या माशा बाहेर कोणत्याही घाण वस्तूंवरती बसलेल्या असतात, त्याचे ते बॅक्टेरिया, व्हायरस त्यांना चिटकलेले असतात आणि ते आपल्या अन्नावरती येऊन बसतात. याच्यामुळे डिसीज पसरू शकतो. मच्छर, याच्यामुळे मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होऊ शकतात, नाही का. आणि मोठमोठे ॲनिमल जसे पेट ॲनिमल, जर तुमच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाळत असाल, कुत्रे पाळत असाल तर यांची सुद्धा प्रॉपर काळजी घेतली पाहिजे, है ना. असं म्हटलं जातं, असं आहे की कुत्र्याचं जी काही लाळ आहे ती खूप इन्फेक्शियस असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे पेट ॲनिमल पाहता तर ह्यांची सुद्धा सुरक्षा, यांची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. यांच्या संपर्कामधून सुद्धा रोग होऊ शकतात.
जसं कोंबड्यांचं आपल्याला माहिती आहे नाही का, बर्ड फ्लू हा रोग कोंबडीला होतो आणि त्याच्याद्वारे तो माणसांमध्ये पण पसरतो. ठीक आहे, तर असे काही डिसीजेस, मग यांना म्हणायचं इन्फेक्शियस डिसीजेस. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण भेटूयात नवीन रोगांच्या माहिती घेऊन. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा आणि शिकत राहा.